मित्रांनो, चाणक्य नीतीमध्ये धनाचं महत्त्व सांगताना चाणक्य म्हणतात की गृहस्थ आश्रमात असताना मनुष्याने आपल्या कुटुंबासाठी धनाचे रक्षण करावे, धन संग्रहित करावं. असं काय चाणक्य नीतीमध्ये असं म्हटलं असेल चाणक्यांनी? तर मित्रांनो, ते म्हणतात की जेव्हा एखादी मोठी आपत्ती येते, एखादं जेव्हा संकट येतं किंवा रोगराई येते, तेव्हा धनाने आपल्या कुटुंबाचं रक्षण करू शकतो मित्रांनो. पण ते पुढेही जाऊन सांगतात अजून की पण जेव्हा तुमच्या स्वतःवर संकट येईल ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट, सर्व कुटुंब, मुलं बाळं, पैसा, पत्नी सोडून सर्वप्रथम आपण स्वतःच्या जीवाचा विचार केला पाहिजे. कारण जीवापेक्षा या जगामध्ये कोणतीही मोठी गोष्ट नाही मित्रांनो. तर चाणक्य नीतीमध्ये खूप छान सांगितलेलं आहे. त्यांना जे अनुभव आले ते स्वतः त्यांनी मांडले आणि ते अनुभव मांडलेले आहेत ते आता आज कलियुगामध्ये ते खरे ठरत आहेत मित्रांनो. मित्रांनो, चाणक्य नीतीमध्ये धनाचं महत्त्व सांगताना चाणक्य म्हणतात की गृहस्थ आश्रमात असताना मनुष्याने आपल्या कुटुंबासाठी धनाचे रक्षण करावे, धन संग्रहित करावं. असं काय चाणक्य नीतीमध्ये असं म्हटलं असेल चाणक्यांनी? तर मित्रांनो, ते म्हणतात की जेव्हा एखादी मोठी आपत्ती येते, एखादं जेव्हा संकट येतं किंवा रोगराई येते, तेव्हा धनाने आपल्या कुटुंबाचं रक्षण करू शकतो मित्रांनो. पण ते पुढेही जाऊन सांगतात अजून की पण जेव्हा तुमच्या स्वतःवर संकट येईल ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट, सर्व कुटुंब, मुलं बाळं, पैसा, पत्नी सोडून सर्वप्रथम आपण स्वतःच्या जीवाचा विचार केला पाहिजे. कारण जीवापेक्षा या जगामध्ये कोणतीही मोठी गोष्ट नाही मित्रांनो. तर चाणक्य नीतीमध्ये खूप छान सांगितलेलं आहे. त्यांना जे अनुभव आले ते स्वतः त्यांनी मांडले आणि ते अनुभव मांडलेले आहेत ते आता आज कलियुगामध्ये ते खरे ठरत आहेत मित्रांनो.